हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे हिंगोली जिल्ह्यामधल्या कयाधू नदीला महापूर आल्याचं बघायला मिळतंय। कळमनुरी तालुक्यामधील कोंढूर गावामध्ये पाणी शिरल्यामुळे सगळीकडे दाणादाण उडाली आहे। तर कयाधू नदीचं रौद्र रूप ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलंय राम सोळंके यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून जोरदार सुरू असलेल्या याच पावसामुळे कयाधू नदीला पूर आलाय आणि याच पूर परिस्थितीमुळे अनेकांच्या घरामधील संसार उपयोगी साहित्याचंही नुकसान झालंय। त्यासोबतच शेतामधील पिकांचं देखील अतोनात नुकसान झालंय। परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये मोजक्याच असलेल्या काही कंपन्यांचं नुकसान झालेलं दिसतंय। कयाधू नदीचं पाणी डोंगरगाव पूल शिवारामध्ये असलेल्या रामाकृष्णा कॉटन अँड जिनिंग या कंपनीमध्ये शिरलंय। कंपनीमध्ये आता 2.5 ते 3 फुटांपर्यंत पाणी आहे। कंपनीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय। आढावा घेत कंपनीचे मालक भैरूलाल वर्मा यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्याभरामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। कयाधू नदीला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी डोंगरगाव पूल गावाच्या शिवारामध्ये रामाकृष्णा कॉटन अँड जिनिंग नावाच्या कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये शिरलेलं आहे। मशीन्स ज्या आहेत ते अर्ध्याहून अधिक भिजलेल्या आहेत, अर्ध्याहून अधिक मशीन्स या आहेत ते पाण्यामध्ये येतात। तर या ठिकाणी तयार केले जे साहित्य प्रोडक्शन होतं, जे उत्पन्न होतं, त्याचबरोबर रॉ मटेरियल होतं, ते संपूर्णपणे भिजलेलं आहे। या कॉटन अँड जिनिंग कंपनीमध्ये जे कापूस आहेत, कापसापासून रुई आणि सरकी वेगळी केली जाते, असं या ठिकाणी काम केलं जातं। परंतु पाणी मोठ्या प्रमाणामध्ये कंपनीमध्ये शिरल्यामुळं मशीन्सचा असो, त्यामध्ये जे काही प्रोडक्शन हाती आलेले आहे त्या प्रोडक्शन सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। कंपनीचे सहकारी आणि मालक आपल्यासोबत। दादा, किती नुकसान झालेलं आहे या ठिकाणी? पाणी किती आहे याच्यामध्ये? 2.5 ते 3 फूट पाणी आहे सध्या। आता अन्नाचं नुकसान 2.5 ते 3 कोटीचा जवळपास होते अन्नाचं सगळं मशीन म्हणजे बांधकाम मशिनरी इतर साहित्य सगळं मिळून अंदाजा प्राथमिक अंदाजा। साधारणतः मशीन्स आहेत हे किती पाण्यामध्ये आहेत? पाणी किती आहे आता? 2.5 ते 3 फूट। 2.5 ते 3 फूट। बरं, आता कामगारांचं काय? कामगार जे काम करायचे त्यांचं सध्या बसून आहे। कंपनीतल्या संपूर्ण ज्या मशीन्स आहेत त्या पाण्यामध्ये आहेत। करोडो रुपयाचं नुकसान असल्याचं व्यावसायिक सांगतायत। आणि या ठिकाणी काहीच दिवसामध्ये आता सीसीआयच्या वतीनं कापूस खरेदी केली जाणार होती, जो गव्हर्नमेंट खरेदी करत असतो आणि यांच्याकडे देत असतो याच्यावर प्रोसेसिंग करण्यासाठी। परंतु आता पूर्णपणे मशीन्स पाण्यामध्ये भिजल्या आहेत, त्यामुळे आता ही संपूर्ण कंपनी सुरू करणं मोठं कठीण जाणार आहे। आणि करोडो रुपयांचं नुकसान झाल्यामुळे व्यावसायिक पुरते हतबल झालेले आहेत। शेतीचं नुकसान झालंय, लोकांच्या घरात पाणी शिरलंय, त्याची मदत सरकार देईल। परंतु या व्यावसायिकांचं काय? या व्यावसायिकांच्या सुद्धा पाठीशी सरकारनं उभं राहणं गरजेचं आहे। माधव इतके, एबीपी माझा, डोंगरगाव पूल, हिंगोली। हिंगोलीमधल्या कयाधू नदीला पूर आल्यामुळे पाणी शेवाळा गावामधल्या नागरिकांच्या घरामध्ये शिरलंय। अनेक नागरिकांच्या घरांमध्ये 2.5 ते 3 फुटांपर्यंत पाणी आलंय। घरामधील संसार उपयोगी साहित्याचं अतोनात नुकसान झालंय। शेवाळा गावामधील मारुती रणखाम हे 60 वर्षीय शेतकरी आहेत आणि त्यांच्या घरामध्ये सध्या 2.5 फुटांपर्यंत पाणी आहे। घरामधील अन्नधान्य सुद्धा याच पाण्यामध्ये भिजून गेलंय। त्यामुळे या संकटामधून कसं सावरायचं असा प्रश्न आहे। नगर मनमाड महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। पावसामुळे ओढ्या आणि नाल्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। शनी शिंगणापूर आणि शिर्डी महामार्गावरती सुद्धा पाणीच पाणी झालंय। काल रात्रीपासूनच अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर विभागात पावसानं जोरदार हजेरी लावली आणि शिर्डीसह राहाता तालुक्यातील अनेक ठिकाणी ढगसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। जो पाऊस झाला आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात होता की रात्रभर सुरू असलेल्या या पावसानं अनेक ओढे नाले हे ओसंडून वाहत आहे। त्या ओढ्या नाल्यांना नद्याचं स्वरूप आल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येते। एकूणच जर पाहिलं तर मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे नगर मनमाड महामार्ग। शिर्डी आणि शनी शिंगणापूरला जोडणारा हा महामार्ग ठप्प झालेला आहे। आज सकाळपासूनच या ओढ्याला आलेलं पाणी पाहता या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे, अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। अनेक गावाची शेती ही पाण्याखाली गेली आणि अनेक घरांमध्ये देखील पाणी घुसले। त्यामुळे आता प्रशासन या बाबतीत पंचनामे कधी करणार आणि काय मदत मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यामधील 3,615 लोकांचं स्थलांतर करण्यात आलं। पावसाचा अलर्ट आणि पूर परिस्थितीच्या धोक्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या नागरिकांचं स्थलांतर झालेलं आहे। दरम्यान मांजरा, तेरणा, दुधना या नद्यांना पूर आलाय। त्यामुळे नदीकाठावरच्या गावांमध्ये सुद्धा पुन्हा एकदा पाणी शिरण्याचा धोका आहे। तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे पाडळीमधील नागरिकांचं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलंय।
धाराशिवच्या रात्रभर पाऊस पडला घराने पाणी फिरलंय गुडघीत काल पाणी घराने बिटाळं फिरलेलं इथं ग्रामपंचायतच्या ते तहसीलदार साहेबांनी सर्वे केला आणि काम ठेवले काय अशा झाला रात्रभर टाकून मारून टोपले पातळे घालतो फळे धाराशिवच्या सीना कोळेगाव धरण क्षेत्रामध्ये पावसाने उसंत घेतली आहे. धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. सीना कोळेगाव धरणामधून विसर्ग हा पहाटे 4 वाजता कमी करून 59,400 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. काल नदीपात्रामध्ये 80,000 क्युसेकनं हा विसर्ग सुरू होता. पाण्याची आवक आणि पावसाचं प्रमाण लक्षात घेता नदीपात्रामधला विसर्ग कमी होण्याची शक्यता आहे. सीना नदीच्या दोन्ही तीरावरील शेतकरी नागरिक या सगळ्यांना या संदर्भात सावधानता बाळगावी असं आवाहन करण्यात आलंय. धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा फटका जिल्हा परिषदेच्या शाळांना देखील बसलाय. जिल्ह्यामधील 87 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड झाली आहे, तर 130 शाळांमधील 387 वर्गखोल्यांचं मोठं नुकसान झालंय. याशिवाय 25 शाळांमध्ये पाणी शिरलंय. साहित्य आणि पोषण आहार देखील भिजलाय. पावसामुळे सुमारे 2 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती शिक्षण विभागानं दिली आहे. नांदेडमधल्या विष्णुपुरी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली, त्यामुळे धरणामधून पाण्याचा विसर्ग सुद्धा वाढवण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मनपासह आयुक्त अजितपाल सिंग संधू यांनी रात्री नदीकाठच्या भागामध्ये जाऊन पाहणी केली. पुराचं पाणी शहरामधील पक्कीचाळ भागामधल्या मार्कंडेय मंदिर परिसर खडकपुरा आणि गाडीपुरा भागामध्ये शिरलंय. 25 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. सकाळी 8 वाजता 355 म्हणजे डेंजर लेवलपेक्षाही 1 मीटर जास्त आपली हाईट होणार आहे. माझ्या सर्व नागरिकांना नांदेडकरांना आव्हान आहे की जे नेहमीच्या आपल्या नदी पात्रा शेजारचे जे रहिवासी आहेत त्यांनी महापालिकेच्या निवारा केंद्रात किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी शिफ्ट व्हावं. आपल्याला आज रात्रीमध्ये आपल्यासाठी फार क्रिटिकल वेळ आहे, कारण रात्रीमध्ये जर पाणी आलं तर आपल्याला वेळ मिळणार नाही. तर मराठवाड्यामधली गावाच्या गावं सध्या संपर्काबाहेर गेली आहेत. लातूरमधली 60 गावं, नांदेडमधली 28, धाराशिवमधली 3, बीडमधली 3 आणि हिंगोलीमधली 2 गावं सध्या संपर्काच्या बाहेर आहेत. सातारा जिल्ह्यामधील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय. जोरदार पावसामुळे माण तालुक्यामधील माणगंगा नदीलाही पूर आलाय. या पुरामुळे म्हसवड इथल्या शिंगणापूर रस्त्याला पुराचा वेढा पडला, तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. पुरामुळे धोका वाढला असून म्हसवड नगर परिषदेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. साताऱ्यामध्ये सुद्धा तुफान पाऊस सुरू आहे. साताऱ्यामधल्या खटावमध्ये आंबवडे ते गोरेगावच्या दरम्यान असणाऱ्या पुलावरून एक जण वाहून गेलाय. पुलावरून पाणी वाहत असताना धोकादायक पद्धतीनं पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली आहे. सुरेश गायकवाड असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याचा शोध सुरू आहे. पुणे शहर धरण क्षेत्रामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये रात्री मुसळधार असा पाऊस झाला. त्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी 4ही धरणं ही 100% भरली. त्यामुळे पुन्हा एकदा खडकवासला धरणामधून 10,000पेक्षा अधिक क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीच्या पात्रामध्ये सुरू आहे. आता सकाळपासून पुणे शहरामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रातून आता मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. जर आपण इथं बघितलं तर 10,000हून अधिक क्युसेक्स वेगाने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. आणि आता जर आपण बघितलं तर मुठा नदी ही दुथडी भरून या ठिकाणी वाहतीये आणि अजून सुद्धा सकाळपासून पुणे शहरात पाऊस या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर त्या ठिकाणी कायम आहे आणि त्यामुळं खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा हळूहळू वाढवला जाऊ शकतो. त्यामुळं नदीलगत जी घरं आहेत, दुकानं आहेत, गाड्या आहेत, त्यांना सतर्कतेचा या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात ऑरेंज अलर्ट देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आता जर आपण बघितलं तर सकाळपासून पुणे शहरात या ठिकाणी पाऊस सुरू आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुफान पाऊस झालेला आहे. येवला, नांदगाव, मनमाड या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. येवल्यामध्ये पोल्ट्रीची भिंतही पडली, तर नांदगावच्या सबवेमध्ये पाणी शिरलंय. नांदगाव तालुक्यामधील नद्या सगळीकडे आता दुथडी भरून वाहू लागल्या.
आणि या महत्त्वाच्या बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा